युवा संवाद मेळावा 2024 उत्साहात संपन्न. 10 जुलै 2024 रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे युवा संवाद मेळावा 2024चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल कांगणे, अनिल मोरे, अब्दुल सत्तार व अधिक जण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राजेश भाऊ पावडे यांच्या वतीने करण्यात आले होते. आज 10 तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि झाला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे, प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला. या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरे साहेब, एकनाथराव मोरे साहेब, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, यशपाल सावंत, प्रफुल्ल सावंत हे सर्व मंडळी, डॉक्टर निकाते, रेखा चव्हाण, सौ संगीता राजेश पावडे, संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व आल्या होत्या. आणि हा कार्यक्रम 11 वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बेरोजगारी, युवकांनी 12वी नंतर काय करावं, पालक विद्यार्थ्यांचा संवाद, या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब, आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास 2 तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरिबी असो, विद्यार्थ्यांनी कसं वागावं, स्पर्धा परीक्षेमध्ये कसं राहावं, या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं. आणि या कार्यक्रमाला जवळपास 3,000 ते 4,000 विद्यार्थी आणि पालक कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला. त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हजारो विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल, नीट घोटाळा असेल, तर या संदर्भात काँग्रेसचे सर्वेसर्वा राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील, त्याच्यानंतर सरकार असेल, त्या यंत्रणा काय चुकल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा. सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बा येणाऱ्या काळात ह्या पेपरफुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा, त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता. कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता. कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे. धन्यवाद.